आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे पार्था, मी इथपर्यंत जीवन मृत्यूची वास्तविकता सांगितली की केवळ शरीरच नश्वर आहे. आत्मा अनंत आणि अमर आहे, जो शरीर मृत्यू पावल्यानंतर देखील मरत नाही. जो कुणी या आत्म्याला मर्त्य समजतो किंवा जो कुणी याला मारणारा समजतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण आत्मा ना कुणाला मारत असतो, ना तो कुणाच्या द्वारे मारला जाऊ शकतो. त्यामुळेच कुणाच्याही मरणाचा अथवा मारण्याचा शोक न करताच तू तुझं कर्तव्य कर. तुझा धर्म युद्ध करणं आहे. तू तुझा धर्म समजून युद्ध कर. हे मधुसूदन, तू वारंवार या गोष्टीवर भर देतोयस की मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळव तर मुक्तीचे दरवाजे उघडतील. परंतु मनाला नियंत्रणात ठेवण्याचा एखादं साधं साधन आहे का? साधन तर अवश्य आहे. साधं सोपं देखील आहे, परंतु खूप दुष्कर सुद्धा आहे. साधं देखील, दुष्कर देखील, याचा काय अर्थ आहे केशव? याचा अर्थ आहे की जर तू स्थिर बुद्धीचा असशील, दृढ निश्चयी असशील, तर हे काम साधं सोपं आहे. पण जर तुझी बुद्धी स्थिर नसेल तर तू दृढ निश्चय करू शकणार नाहीस. आणि दृढ निश्चय करू शकला नाहीस तर जन्म जन्मांतरापर्यंत भटकत राहशील. अर्जुना, तू बरोबर बोलतोयस. नातेसंबंधांमधूनच भावना उगम पावत असतात. परंतु भावनांची ही नदी लवकरच कोरडी होऊन जाते. अगदी तशाच प्रकारे जसा आगीच्या सानिध्यात येताच पाण्याचा थेंब लुप्त होतो. मरणाऱ्याची चिता शांत होण्याआधीच नातेवाईकांच्या डोळ्यातले अश्रू सुकून जातात. कुणी 2 क्षण अश्रू ढळतं, तर कुणी 2 दिवस. खूप रडते ती आई. ती सुद्धा थोड्याच दिवसात परत संसाराच्या मोहमायेत अडकून तिच्या इतर कामांमध्ये बुडून जाते. हे केशव, एका बाजूला तर तू मला शिकवतो आहेस की ही सर्व नाती गोती बस काही दिवसांचा दिखावा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आताच तू असं म्हणालास की नाते आणि संबंधामधूनच भावना उगम पावत असतात. म्हणाला होतास ना? हो. आणि मी हे म्हटलं होतं की कर्म करण्यासाठी कोणती ना कोणती भावना असणं गरजेचं आहे, आणि भावनेकरता नाते संबंधाची आवश्यकता असते. कारण कोणत्या ना कोणत्या नात्याच्या मुळाशीच तर भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता असते. त्या गोष्टीची आवश्यकता आहे की मनुष्याने हे समजून घ्यावं की त्या परिस्थितीत त्याचं कर्तव्य काय आहे. भावना तर अनेक वेळा कर्तव्याच्या मार्गात येत असतात, मनुष्याला अशक्त बनवत असतात. जशा या क्षणी तुझ्या भावनांमुळे तुझ्या मनात जो मोह उत्पन्न झालेला आहे, तो तुला कर्तव्य पथापासून दूर नेतोय. म्हणूनच शास्त्र सांगतं की कर्तव्य भावनेहून श्रेष्ठ आहे. आत्ताच तू मोठ्या ज्ञानींसारखे तर्क लावलेस की कर्म करायला एखादी प्रेरणा असली पाहिजे आणि प्रेरणेकरता एखादी भावना आवश्यक आहे. हे सर्व तर्क मोहातून उत्पन्न झालेले आहेत. नात्या गोत्यांच्या मोहाने तुझ्या बुद्धीला भ्रमित केलेलं आहे. म्हणूनच तुला सत्य दिसू शकत नाहीये. म्हणूनच या क्षणी तुला धर्म स्पष्ट दिसत नाहीये. हे अर्जुना, प्राण्याचं कुठचंही कर्म नष्ट होत नसतं. मनुष्याला त्याच्या प्रत्येक कर्माचं फळ अवश्य मिळतं. अशा प्रकारे प्राण्याच्या कर्मानुसार त्या कर्माचं फळ प्रत्येक मनुष्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलं जातं.
याच कारणाने प्रत्येक जन्मात मनुष्य त्याच्याच कर्मांच्या बंधनात बद्ध होत असतो. याच कर्मांच्या बंधनात अडकून राहिल्या कारणाने मनुष्य आवागमन अर्थात जन्मजन्मांतराच्या चक्रव्यूहात अडकून पडतो आणि त्याला मोक्ष मिळू शकत नाही. कर्माच्या बंधनाशी आवागमनाचा या जन्म जन्मांतराचा काय संबंध आहे? मनुष्य त्याच्या एका जन्मात जी कर्म करतो त्या कर्मांच्या फळांच्या रूपाने पाप आणि पुण्य दोन्हीही तयार होत असतात. कधी पाप अधिक असतात तर कधी पुण्य. दोन्हींचं सुख दुःख भोगताना मनुष्य त्याच्या नवीन आयुष्यात जी कर्म करतो त्यांचा हिशोब पाप पुण्याच्या खात्यात नव्याने पुनश्च लिहिला जातो. अशा प्रकारे या नव्या कर्मांना भोगण्यासाठी एक अजून नवीन जन्म घेतो मनुष्य आणि जन्मजन्मांतराचा हा खेळ निरंतर चालू राहतो आणि मनुष्याच्या आत्म्याचं त्याच्या परमात्म्याशी मिलन नाही होत. यालाच मोक्ष म्हणतात. हे पार्था, तू दुर्योधन आणि त्याच्या भावांकडेच बघ. लहानपणापासून दुर्योधन, शकुनी आणि दुःशासन आदी हस्तिनापुराचं सिंहासन मिळवण्याकरता किती अधर्माने वागले. आठवतंय ना तुला? त्यांनी आपल्या भीमदादाला पाण्यात फेकून दिलं होतं. आणि ती घटना पण आठवत असेल जेव्हा याच कौरवांनी तुम्हा सर्व पांडवांना लाक्षागृहात जाळून मारून टाकण्याचं कारस्थान रचलं होतं. किती उत्कृष्ट कारस्थान रचलं होतं त्यांनी. त्या आगीतून तुम्हा सर्वांना जिवंत बाहेर पडणं अशक्य होतं. किती योजनाबद्ध कर्म होतं ते. परंतु त्या कर्माचं फळ त्यांना मिळालं नाही. कारण प्रारब्ध मात्र काहीतरी वेगळंच होतं. अशा प्रकारे त्यांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा सर्व प्रयास विफल झाले तेव्हा त्यांनी तुम्हा सर्वांना कपट कारस्थानाने योजना करून 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासात पाठवून दिलं होतं. 8 8 8 परंतु वारंवार प्रयत्न करून सुद्धा कौरवांना त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ मिळालं नाही. ते हे विसरून गेले होते की कर्मफळ प्रारब्धानुसारच मिळतं. या दुष्कर्मांच्या चक्रामध्ये ते खूप वाईट अडकलेत पार्था. आणि ज्या फळाची ते कामना करताहेत ते फळ त्यांना प्राप्त होणार नाहीये. उलट दुष्कर्मांचं वाईट फळच त्यांच्या नशिबी येणार आहे. ही गोष्ट तू सदैव लक्षात ठेव. हे केशव, हे तुम्हाला कोणत्या वैचारिक गोंधळात टाकतोयस? पाहिलं संजय, अर्जुनाच्या मनात देखील गोंधळच माजला आहे. त्याला कळून चुकलं आहे की कृष्ण गोल गोल फिरवून बोलत आहे. हे केशव, कर्म करताना देखील कर्माचं बंधन नसेल हे कसं शक्य आहे? तसं करण्याचा उपाय सांग. ज्या योगे कर्म केलं तरी त्याचं बंधन नसेल. याचा अगदी सोपा उपाय आहे. तू कर्मफळाची आसक्तीच ठेवू नकोस. हे कसं का होऊ शकतं? फलप्राप्तीची इच्छा तर प्रत्येक जण करत असतो. परंतु काय इच्छा ठेवली म्हणजे मनुष्याला फलप्राप्ती होते? नाही अर्जुना, कारण फळ तर प्रारब्धाच्या हातात असतं. आणि जो कोणी मनुष्य फलप्राप्तीची इच्छा ठेवतो त्याचं मन फळाचा सारखा विचार करून स्वतःच्या कर्मापासून आणि कर्तव्यापासून विचलित होत जातं आणि त्याला ते फळ प्राप्त होत नाही ज्याची त्याने इच्छा ठेवलेली असते. पार्था, मनुष्य केवळ कर्म करू शकतो, फळ कदापि त्याच्या ताब्यात नाही. केशव, जर कर्मफळाची प्राप्ती मनुष्याच्या अथवा त्याच्या कर्माच्या ताब्यात नाही तर त्याने कर्म का करावं? कारण मनुष्याचा धर्म आहे आपल्या कर्तव्याचं पालन करणं. या कर्तव्य पालनाकरता आवश्यक कर्म करणं. परंतु हे केशव, फलप्राप्तीची कामना सोडून दिल्यानंतर
मनुष्यामध्ये कर्म करण्याची प्रवृत्ती कशी उत्पन्न करायची? जर फळाची इच्छा राहणार नाही तर मनुष्य कर्म तरी का करेल? हे अर्जुना, जो साधारण मनुष्य फळाच्या इच्छेनेच कर्म करण्यास प्रेरित होतो तो सुख दुःख आदींच्या चक्रात अडकून पडतो. त्याची मनःशांती नष्ट होऊन जाते. क्षणोक्षणी वेळोवेळी फलप्राप्तीच्या विचाराने मात्र त्याची झोप उडून जाते.